पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 102 आणि 102 पेजवर सर्वात खाली आलाय श्लोक. बरोबर, श्लोकाचं उच्चारण करूया. घटद्रष्टा घटात् भिन्नः सर्वथा न घटो यथा देहद्रष्टा तथा देहो नाहमित्यवधारये घटद्रष्टा घटात् भिन्नः सर्वथा न घटो यथा देहद्रष्टा तथा देहो नाहमित्यवधारयेत्. घटद्रष्टा घटात भिन्न. ते छापण्यात काहीतरी झालंय गडबड. कसं शब्द घटात भिन्न असं पाहिजे. हा असंच आहे का? घटात भन्न झालंय ना. भ्रन्न चुकलं ते. घटात अलग पद झालं का भिन्न म्हणजे अशा पद्धतीत झाला पाहिजे. अशी संधी करायची. घटात भिन्न. पुढे सर्वथा न घटः यथा देहद्रष्टा तथा देह न अहम इति अवधारयेत. ठीक अन्वय. यथा घटद्रष्टा घटात भिन्न सर्वथा घटः न. खाली तथा देहद्रष्टा अहम देह न इति अवधारयेत. ठीक आहे. अर्थ पहा. विषय हा चालू आहे की स्थूल देह ज्याला अन्नमय कोश असंही म्हणतात, तर हा स्थूल देह म्हणजे आपला नाही किंवा स्थूल देह म्हणजे आपण नाही, मी नाही, माझा नाही. मग कुणाचा आहे? तर स्पष्टीकरण केलेलं आहे की हा स्थूल देह पंचीकृत पंचमहाभूतांचा आहे. कसा आहे याची सिद्धी झालेली आहे. मग एकंदरीत ठरलं की या स्थूल देहामध्ये पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले जे 25 तत्व, त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच जणू काय हा स्थूल देह आहे. बरोबर. त्याचप्रमाणे जागृत अवस्था, वैखरी वाणी वगैरे आणखीन 8 तत्व सांगितले या देहाच्या संबंधी. आणि शेवटी सांगितलं की 25 तत्व आणि आणखीन सांगितलेली जागृत आदी 8 तत्व, 25 आणि 8 एकूण झाले किती? 33. तर हे 33 तत्व दृश्य आहेत आणि आपण त्याचे द्रष्टा आहोत. आणि द्रष्ट्याहून दृश्य हे कधीही वेगळं असतं. यावरून हे सिद्ध झालं की देह म्हणजे आपण नाही, देह माझा नाही, देह मी नाही. त्याचा द्रष्टा, त्या देहाचा साक्षी, देहाला पाहणारा चेतन तत्व आपण आहोत. आणि आपला कधी नाशही होत नाही आणि कधी उत्पत्तीही होत नाही. जन्म नाशातीत आपण आहोत. मग ते जे आपलं वास्तव स्वरूप आहे तेच आपल्याला यथार्थ रूपाने ओळखायचं आहे. ओळखायचं म्हणजे कसं? आपण त्याच्यापासून दूर राहून ओळखायचं असा त्याचा अर्थ नाही, तर ते तत्वच मी आहे, ते माझं स्वरूप आहे असं अहम रूपाने त्या अद्वितीय अखंड एक रस ब्रह्मतत्वाला जाणून घ्यायचा आहे. आणि तो निश्चय झाला तर तो किती पक्का निश्चय असला पाहिजे? तर याकरिता सांगितलं होतं की ज्याप्रमाणे अज्ञान अवस्थेमध्ये बिलकुल संशय विपर्य रहित देहाविषयी आपली आत्मबुद्धी असते, देहालाच आपण आपलं स्वरूप समजत असतो. मग त्या बुद्धीचा बाध होऊन जे आपलं खरं वास्तव सच्चिदानंद घन स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी अहम वृत्ती जोडणे, देहाधिकाचा बाध करून. मग तो जेव्हा पक्का निश्चय होईल की अहम ब्रह्मास्मी,
त्यावेळेस न का सनेच्छनपि मुच्यते, त्यांनी इच्छा केली नाही तरी तो मुक्त होतो हे सांगितलं होतं. कळलं की नाही? मग वारंवार हीच प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न चालू आहे की बाबा रे, तू स्वतः कोण आहेस हे ओळखून घे, जाणून घे. परमार्थ हा जाणण्याचा आहे, क्रियेचा नाही. भलं त्याला लोक क्रियेला जास्त प्राधान्य देतात, ती गोष्ट वेगळी, पण क्रियेपेक्षा विचाराला जास्त प्राधान्य. क्रिया फक्त एवढ्याकरिताच असते की विचार करण्याकरिता आपल्या ठिकाणी सामर्थ्य यावं, याकरिता क्रिया. निष्काम कर्म उपासनादिक म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं, आणि शुद्ध अंतःकरणामध्ये विचार करण्याचं सामर्थ्य येतं. मग नंतर शम दमादिक येऊन श्रवण मनन ध्यासनादी घडून आपण आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचत असतो, हा त्याचा अर्थ आहे. तर हाच विषय आता एका श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहे की शंकराचार्यांनी वाक्यवृत्ती ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की त्याहून आत्मा भिन्न आहे. तिथला हा श्लोक, त्याचं उच्चारण आत्ता आपण केलं. त्याचा अर्थ असा आहे की दृष्टांत देऊन समजावून सांगतात की यथा म्हणजे ज्याप्रमाणे घटद्रष्टा घटात भिन्न. घटद्रष्टा म्हणजे घटाला पाहणारा जसा घटाहून वेगळा असतो. पाहणारा म्हणजे घट होऊ शकत नाही. घट वेगळा आहे, मातीचा बनलेला आहे, त्याला पाहणारा त्याच्यापासून वेगळा आहे, साक्षी द्रष्टा. तर घटद्रष्टा घटात भिन्न. सर्वथा घट न काहीही जरी केलं तरी तो घट होऊ शकत नाही. द्रष्टा हा कधीही दृश्य होत नसतो. कळलं की नाही? चला, सर्वथा घट न हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे तथा काय हो की देहद्रष्टा, देहाला पाहणारा, देहाला जाणणारा जो आपण आहोत द्रष्टा, अहम देहाला जाणणारा जो मी, तो मी देह न, देह होऊ शकत नाही. इति अवधारयेत, असा निश्चय केला पाहिजे. लागला अर्थ? चला पुढे. आता अर्थ दिलाय खाली. जसा घटाचा, घट म्हणजे काय बरं, तर आपल्या भाषेमध्ये आपण बोलू शकतो मडकं, घट, घागर, ठीक आहे, कंबुग्री आदिमान वस्तू, भांड, तांब्या, काय म्हणायचं म्हणा. जसा घटाचा म्हणजे मडक्याचा किंवा भांड्याचा द्रष्टा म्हणजे पाहणारा घटाहून भिन्न असतो व कोणत्याही प्रकारे घटच होऊ शकत नाही, काही केलं तरी. तसाच देहाचा द्रष्टा जो आपण स्वतः आत्मा, देहाचा द्रष्टा कोण आहोत? आपण आहोत. स्वतः म्हणजे कोण? आत्मा. तर देहाचा द्रष्टा जो आपण स्वतः आत्मा, तो आपण कदापि, कधीही, केव्हा सुद्धा देहरूप असू शकणार नाही, असा मनुष्याने निश्चय करावा. अवधारयेत, निश्चय करावा. झालं. पुढे घट पंचमहाभूता, घट पंचभूतापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे जड आणि दृश्य आहे. आता घट आणि देह याच्यात काय सादृश्य आहे ही गोष्ट ग्रंथकार सांगतात की ज्याप्रमाणे घट हा उत्पन्न झालाय कुणापासून? पंचभूतापासून, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे. कोण? घट उत्पन्न झालेला आहे एक. दुसरी गोष्ट जड आहे. कोण? घट. आणि तिसरी गोष्ट दृश्य आहे. कोण? घट. पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला, घट जड आहे आणि घट दृश्य आहे. बरोबर. हा तुझा देहही पंचमहाभूतापासून झालेला असल्यामुळे जड आणि दृश्य आहे. तेच धर्म देहाच्या ठिकाणी लागू आहे. देह सुद्धा पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला आहे घटाप्रमाणे. देह सुद्धा जड आहे आणि देह सुद्धा दृश्य आहे. मग जसं घट म्हणजे आपलं स्वरूप होऊ शकत नाही, तसं देह सुद्धा आपलं स्वरूप कधीही होऊ शकत नाही. ठीक झालेलं असल्यामुळे जड आणि दृश्य आहे, म्हणून घटासारखा आहे. कोण? देह. त्याचा द्रष्टा तू चैतन्य आहे. श्रीगुरु सांगताय शिष्याला की त्या घटाचा द्रष्टा जसा घटाहून वेगळा, तसा देहाचा द्रष्टा चैतन्य स्वरूप तू या देहाहून काय आहे? वेगळा आहे. ठीक. पुढे शिष्य, गुरु महाराज, घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो, म्हणजे वाढत नाही. बघा किती सरळ शंका आहे त्याची, आहे की नाही? त्याला म्हणतात हृदयाची आर्जवता, म्हणजे सरळता. त्याला बिचारायला सरळ शंका आली, एक निष्कपट बुद्धी आहे म्हणून शंका आली आहे. कसं की घट कसा आहे म्हणे पंचमहाभूतापासून उत्पन्न होतो, बरोबर आहे की नाही? पण उत्पन्न झाला तर तो तसाच राहतो. समजा इथे ठेवून दिला, काही वाढतो का? तो कमी होतो का? नाही. त्याला जर कोणी बघितलं नाही,
हात लावला नाही तर किती वर्षानुवर्ष तसाच राहत होतो, वाढत घटत नाही. आणि देह तर जन्म झाला की जन्म झाल्यापासून त्या क्षणापासून वाढायला सुरुवात होतो, वाढत वाढत जातो. त्याला जेवढं वाढायचं तेवढं वाढतो आणि शेवटी पुन्हा त्याचा अपक्षय व्हायला लागतो, एक दिवस मरतो. म्हणजे देहात आणि घटात फरक दिसतोय की नाही. आणि जर अशा प्रकारे दोन्हीमध्ये फरक दिसू राहिला तर घटासारखाच देह आहे असं तुम्ही कसं म्हणता, हा शिष्याचा प्रश्न. कळला? पंक्ती पहा. गुरु महाराज, घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो, म्हणजे वाढत नाही. त्यामुळे जड आहे हे ठीक आहे, घट जड आहे की नाही, चालत नाही, डोलत नाही, वाढत नाही, जड आहे. पण देह तर प्रतिदिनी म्हणजे रोज, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला वाढत असतो. त्यामुळे चैतन्य असला पाहिजे. त्यामुळे देह कसा असला पाहिजे? चैतन्य. का? वाढतो म्हणून, आहे की नाही. आणि घट चैतन्य नाही, जड. का? वाढत नाही म्हणून. प्रतिदिनी वाढत असतो, त्यामुळे चैतन्य असला पाहिजे. तर मग देह घटाप्रमाणे आहे असे आपण सांगितले, ते कसे बरे? लागलं? चला उत्तर. श्री गुरु उत्तर देतात, देह वाढत असतो इतक्यावरून तो चैतन्य आहे असे म्हणता येणार नाही. श्री गुरु म्हणतात, अरे बाबा, देह जरी वाढत असला तर तेवढ्या एका युक्तीवरून देहाला चैतन्य म्हणता येणार नाही. अशा पुष्कळ गोष्टी आम्ही तुला दाखवून देतो की ज्या वाढतात पण त्यांना चैतन्य कोणीही म्हणत नाही. अविवेकी पुरुष सुद्धा त्यांना चैतन्य म्हणत नाही. त्याप्रमाणे देह सुद्धा चैतन्य होऊ शकत नाही. म्हणजे सांगा असं एखादं उदाहरण की वाढते आहे आणि चैतन्य नाही आहे. सांगतात श्री गुरु. बघा, गुरु, देह वाढत असतो इतक्यावरून म्हणजे एवढ्या गोष्टीवरून तो चैतन्य आहे असे म्हणता येणार नाही. रोजच्या रोज विटावर विटा चढवून भिंत वाढविली असता वाढते, आहे की नाही. किंवा उकिरड्यावर रोजच्या रोज कचरा टाकीत राहिले तर तो सुद्धा वाढत जाऊन मोठा होतो. म्हणून भिंतीस किंवा उकिरड्यात जसे चैतन्य म्हणता यावयाचे नाही. दोन दृष्टांत दिले होता, बरोबर आहे की नाही. भिंत बांधायला सुरुवात केली, आज 4 थर दिले, उद्या आणखीन 4 दिले. आता भिंतीची उंची वाढली का कमी झाली? वाढली की नाही. तिसऱ्या दिवशी आणखीन 4 थर, आणखीन 4 थर, वाढत वाढत चालली भिंत. मग का हो, जे वाढतं ते चैतन्य. असा जर नियम केला तर भिंत सुद्धा रोजच्या रोज काय उरायली? वाढायला लागली आहे. तिलाही काय म्हणावं लागेल? चैतन्य. पण भिंतीला कोणी चेतन म्हणतं का? नाही. याचा अर्थ जी वस्तू वाढते ती चेतन, असा काही नियम करता येत नाही, आहे की नाही. हे व्याप्तीचा विचार झाला इथं. वाढते आहे पण चेतन नाही आहे. कोण? भिंत. दुसरं उदाहरण दिलं कशाचं? उकिरडा. उकिरडा माहिती का? उखंडा, उकिरडा. रोज आपण कचरा काढी घरातली झाडून झोडून जिथं नेऊन टाकतो. काही काही महापुरुषांच्या घरातच असतो काय? उकिरडा कोपऱ्यामध्ये असा लावला असतो दरवाजाच्या पाठीमागं, आहे की नाही. एक एक महिनाभर तिथं कोणी उचलत नाही. मग जेव्हा कोणी त्यांचा मित्र येतो अत्यंत जीवलग, मग त्याला दया येते, आहे की नाही. मग तो पाहतो, मग काय करतो? सारे कपडे धुवून देतो बिचाऱ्याचे, आहे की नाही. पुन्हा ते उकिरडा उचलून टाकतो. कळलं की नाही? सापडलं? चला. काय घरात उकिरडा असावा का उकिरडा घराच्या बाहेर असावा? घराच्या बाहेर लांब असला पाहिजे. कळलं की नाही. असा नियम आहे, पूर्वीचा काळ आहे की नाही. उकिरडा घरात ठेवू नये. आणि नुसतं घर झाडायचं ते बी 8 दिवसातून एकदा, आणि ते कचरा लावून द्यायचा कोपऱ्यात आणि तसंच ठेवायचं. दरिद्रपणाचं लक्षण आहे. कळलं की नाही. दरिद्री घरात ठेवायची नसते. आणि जे लोक दरिद्री घरात ठेवतात आणि इच्छा करतात कशाची? लक्ष्मीची. येईल कधी? नाही येणार, कारण दोघीचं भांडण आहे. जिथं दरिद्री जाते तिथं लक्ष्मी राहत नाही, आणि जिथं लक्ष्मी असते तिथं दरिद्री राहत नाही. आपल्याला आपण इच्छा करतो कशाची? लक्ष्मीची. आणि घरात ठेवतो कोणाला? दरिद्रीला. येईल कसं काय? नाही येऊ शकत. कळलं की नाही. म्हणून दरिद्री ठेवायची नाही. चला, सामुदायिक हॉल असेल तर मग इकडून तिकडून झाडायचं आणि द्यायचं दुसऱ्याच्या खाटा खाल्लं, असं पण करायचं. कळलं की नाही. झाडीन चढतो. मी आज काय गुप्त घेतलं का? काय करावं आता? चला जाऊ द्या. म्हणून भिंतीस किंवा उकिरड्यात जसे चैतन्य म्हणता यावयाचे नाही. उकिरडा वाढत जातो रोज रोज, त्याच्यावर उकिरडा टाकला म्हणजे वाढत जातो. पण वाढतो याचा अर्थ चैतन्य आहे का? नाही. त्याचप्रमाणे देहातही दररोज अन्न पाणी टाकतो की नाही आपण? बघा, त्याचप्रमाणे देहातही दररोज अन्न
पाणी, भाजी, मिठाई इत्यादी कचरा पडत असल्यामुळे तो वाढत असतो. कोण? देह. याच्यावरून जरी देह वाढला तरी तो चैतन्य आहे असं म्हणता येत नाही. असा तो वाढत असतो. कोण? देह. इतक्यावरूनच त्यास चैतन्य म्हणता येणार नाही. लागलं? लोखंडात मग म्हणे का हो, जर समजा देह चैतन्य नाही तर वाढतो कस काय, आहे की नाही? किंवा चेतन सारखं दिसतो कस काय, चालताना, बोलताना, पाहताना कस काय दिसतो बा? तर त्याचं कारण आहे, चैतन्य फक्त एक आत्माच आहे. स्फुरण रूप, चेतन स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप. कळलं की नाही? कोण आहे? आत्मा. आणि त्या आत्म्याचा संबंध आलाय देहाबरोबर. बरोबर आहे की नाही? मग म्हणे का हो, आत्म्याचा संबंध त्या भिंतीबरोबरही आहे. भिंत कुठं चालते? प्रश्न आहे की नाही? आहे की नाही? परंतु जरी चैतन्य तत्व भिंतीतही असलं, परंतु भिंतीमध्ये अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य नाही आहे. चैतन्याला अभिव्यक्त करण्याचं काय नाही आहे? सामर्थ्य नाही आहे. आणि इकडं देह जो आहे, तर हा दिसणारा आपल्याला स्थूल देह, त्याचा आधार आहे एक सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहाच्या मध्ये घटकीभूत आहे अंतःकरण किंवा बुद्धी. आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास होतो, प्रतिबिंब, चिदाभास ज्याला म्हणतात. अर्थात त्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होतं. कोण? चैतन्य. आणि म्हणून त्या चैतन्याचा आणि देहाचा साक्षात संबंध असल्यासारखं वाटतं, अभिव्यक्त होत आहे तिथं. आणि म्हणून काय होतं की यद्यपि देह जरी वाढत असला, चालत फिरत असला, तरी त्या चैतन्याच्या संबंधामुळे या देहाच्या ठिकाणी क्रिया होताना दिसतात. वस्तुतः काय, देहामध्ये कुठलीही क्रिया घडणार नाही चैतन्याचं साह्य नसेल तर. उदाहरण देऊन सांगतात त्याच्याकरिता ग्रंथकार. समजा अग्नी आहे आणि लोखंड आहे. दाहकता सामर्थ्य, दुसऱ्याला जाळण्याचं सामर्थ्य, चटका देण्याचं सामर्थ्य अग्नीत आहे का लोखंडात आहे? अग्नीत आहे. पण लोखंड तापवलं आणि लोखंड एखाद्याने असं लावलं दुसऱ्याच्या अंगाला तर चटका बसतो की नाही? मग मनुष्य काय म्हणतो? लोखंड पोळलं, आहे की नाही? मग आता लोखंडात सामर्थ्य आहे चटका देण्याचं का अग्नीत सामर्थ्य आहे? लोखंडात कसं काय म्हणताय? त्या लोखंडाबरोबर अग्नीचा संसर्ग आला. कळलं? त्याप्रमाणे पंक्ती पहा. लोखंडात अग्नीच्या संबंधाने, लोखंडाबरोबर अग्नीचा संबंध आल्याने जशी दाहकता दिसून येते कुठं? लोखंडाच्या ठिकाणी. तसेच चैतन्यरूप आत्म्याच्या संबंधाने देहाच्या ठिकाणी चैतन्य प्रतीत होते. देह चैतन्य नाही आहे, देह जड आहे, पण चैतन्यरूप आत्म्याचा संबंध आला कुणाबरोबर? देहाबरोबर. आणि म्हणून देहाच्या ठिकाणी प्रतीतीला येते, अनुभवाला येते, दिसून येते काय? चैतन्यता. ठीक आहे ना? चैतन्यरूप आत्म्याच्या संबंधाने देहाच्या ठिकाणी चैतन्य प्रतीत होते, म्हणजे अनुभवास येते. लागला अर्थ? देह स्वतः सिद्ध चैतन्य नाही, त्याचं स्वरूप नाही आहे चैतन्य. त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? जड, आहे की नाही? जर त्याचं वास्तव स्वरूप चैतन्य असतं तर कधीही तो जड झालाच नसता. पण होतो का नाही जड? कधी होतो? रोज होतो. सुषुप्तीत रोज जड होतो, आहे की नाही? हा, आळस आल्यानंतर जड होतो, मेल्यानंतर तर अत्यंत जड होऊन जातो. कोण? देह. म्हणजे अनुभवास येत. हा, देह स्वतः सिद्ध चैतन्य नाही, या रीतीने देह जड आहे आणि तू त्याचा द्रष्टा, अर्थात त्याहून वेगळा चित स्वरूप. चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. अजर, अजर म्हणजे जरारहित चैतन्य रूप आत्मा जे आपलं स्वरूप आहे, आत्मा त्याचं कधी म्हातारपण येत त्याला येत नाही, अजर आहे. अमर, मरण नाही आहे. कुणाला? कुणाला मरण नाही आहे? हा, आता गोष्ट कळली. मला मरण नाही आहे हा निश्चय झाला पाहिजे. मरणातीत आहे मी. काही जरी झालं जगात उलट सुलट तरी मला मरण येणार नाही, येत नाही, आलं नाही आतापर्यंत. ही पृथ्वी उलटी झाली काय, आणि साऱ्या समुद्राने पृथ्वीला ग्रासून टाकलं काय, आणि प्रत्येक अशा काय एका एका गावात जरी कोरोनाचे पेशंट हजारो सापडले आणि लोक किती मरताना दिसले तरी मी मात्र कधीही मरणार नाही, हा निश्चय असला पाहिजे. कळलं की नाही? कोरोना काही आजारच नाही आहे, कोरोना एक कल्पित वस्तू आहे, मानसिक रोग झालाय कोरोना. कळलं? चित स्वरूप मी अजर आहे. अजर म्हणजे काय? जरा रहित. अमर म्हणजे मरण रहित आहे, असा आत्मा आहेस. म्हणजे चैतन्य स्वरूप मी आहे, निर्विकार मी आहे, माझ्या ठिकाणी कोणताही विकार नाही. चला पुढं. शिष्य, महाराज मी तर जन्मलो आहे
आणि मरणार हेही खचित आहे. खचित आहे म्हणजे निश्चित आहे. असे असून आपण मला अजर अमर म्हणता, तसा मी कसा असू शकेन ते सांगण्याची कृपा करावी. बघा किती सुंदर प्रश्न केला आहे. शिष्य म्हणतोय गुरुजींना, महाराज मी तर जन्मलो, माझ्या बापाने मला सांगितली तुझी जन्मतारीख अमकी अमकी आहे म्हणून. आहे की नाही, इतकी इतकी जन्मतारीख आहे, इतक्या वाजता तो जन्म आहे, अमुक तिथी होती, त्याच्यामुळे मी माझी कुंडली पण काढून बसलो, हात दाखवून अवलक्षण पाहत बसलो, करीत बसलो. कळलं की नाही, कुंडली पाहू नये, कुणाला हात दाखवू नये. ज्योतिषी भरपूर असतात जगामध्ये, पोपट घेऊन बसलेले, आहे की नाही. आणि लोक जातात 10 रुपये ठेवतात आणि माझं काय पहा म्हणतात, भविष्य पहा म्हणतात, आहे की नाही. त्याला म्हणायचं काय, हात दाखवून अवलक्षण कधीच नाही पाहायचं. कारण आपल्या प्रारब्धाने जे होणार आहे ते होणार आहे. सत्कर्म करीत राहायचं, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही. आपलं देव कोणीच जगातलं आपलं वाईट करू शकत नाही. कुणात हिंमत नाही आहे आपलं वाईट करण्याची. जर आपण कोणाचं वाईट करीत नसेल, कोणाचं वाईट चिंतित नसेल तर. आणि आपण जर दुसऱ्याचं वाईट व्हावं, वाटोळं व्हावं असं चिंतित असेल ना, आणि कोणाचं वाईट करीत असेल ना, तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही आपलं वाईट झाल्यापासून. आपलं वाईटच होणार. सर्व काही आपल्या हातात आहे आपलं. मग कशासाठी भविष्य दाखवायचं, हात दाखवायचा. कळलं. चला महाराज मी तर जन्मलो आहे, कोण म्हणतो, शिष्य. आणि मरणार, कारण सारे लोक मरताना मला दिसतात. माझा आजा राहिला नाही, माझ्या आज्याचा बाप राहिला नाही, त्याचा बापही राहिला नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मस्ता गेला, देखत देखत नातो पण तोही वेडा झाला, तैसा झाला, जसा असेल तसं. कळलं की नाही. चला. आणि मग तसं मी पण काय आहे, मरणार आहे. कोण म्हणतो, शिष्य. आणि मरणार ही खचित आहे. असे असून आपण मला काय म्हणता, अजर. अजर म्हणजे सांग ना, अजर. जरा रे लक्षात येत नाही तुझ्या. तू इकडे बैस, फोन इकडे, फोन इकडे घे, फोन इकडे घ्या ना, तू इकडे घ्या ना. इथे ठेव ना, इथे रफेल चांगला होता ना. नाही असं दोन करून बैस. आता 1 महिन्यानंतर फोन घ्यायचा माझ्याकडून, रेकॉर्डिंग फ्री चालू ती. चला. असे असून आपण मला अजर अमर म्हणता, तसा मी कसा असू शकेल ते सांगण्याची कृपा करावी. श्री गुरु. यास्क नावाच्या आचार्यांनी देहाला, यास्क मुनी होऊन गेले. एक आचार्यांचं नाव आहे, मुनी ऋषी होऊन गेले. ठीक आहे. तर यास्क नावाच्या आचार्यांनी देहाला जन्मादी 6 विकार होतात, पण ते आत्म्याला होत नाहीत असे सांगितले आहे. काय सांगितलं आहे, विकार होतात कुणाला, देहाला, कुणाला नाही, आत्म्याला नाही, असे सांगितले आहे. मग ते 6 विकार तुला सांगतो आहे. तर ते 6 विकार कोणते आहे ते मी तुला सांगतो, असं कोण म्हणत आहे, श्री गुरु म्हणतात. कुणाला, शिष्याला. ठीक आहे. तर षड्विकार श्लोक आलाय, दोहा आलाय, वाचूया. जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय. जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय. अपक्षीयते विनश्यति षड्विकारक हि सोय. अपक्षीयते विनश्यति षड्विकारक हि सोय. जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय. अपक्षीयते विनश्यति षड्विकारक हि सोय. जायते अस्ति वर्धते विपरिणमते जोय. अपक्षीयते विनश्यति षड्विकार कही सोय. अन्वय. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यति जोय. खाली सोय षड्विकार कही. अर्थ. जायते, जायते म्हणजे जन्म, अस्ति म्हणजे जन्म होऊन सत्ता, आहे की नाही. जसं घट जन्म होण्याच्या अगोदर आहे असं म्हणता येतं का, नाही. पण घट उत्पन्न झाल्यानंतर घट आहे असा व्यवहार होतो की नाही, त्याला म्हणायचं अस्ति. जन्म होऊन सत्ता. वर्धते, वर्धते म्हणजे वाढतो. विपरिणमते, परिणामाला प्राप्त होतो. अपक्षीयते, हळूहळू झिजतो, कमी होत जातो. आणि शेवटी विनश्यती जोय, है की नाही. सोय षड्विकार कही. जोय म्हणजे असे जे 6, सोय तेच, षड्विकार कही म्हणजे तेच किंवा त्यांनाच षड्विकार असे म्हणतात.
सोय तेच किंवा त्यांनाच षडविकार काही म्हणजे म्हणतात. त्यांना षडविकार असं म्हणतात. भाव पदार्थाचे हे 6 विकार आहेत. ब्रह्माला सोडून बघा की सर्व भाव पदार्थांना हे 6 विकार लागू होतात. चला पुढे टीका. देह जायते, जायते म्हणजे उत्पन्न होतो, जन्मतो. अस्ति, अस्ति म्हणजे जन्मानंतर असतो, म्हणजे जन्म झाल्यानंतर सत्ता. पुन्हा वर्धते, वर्धते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो. ठीक आहे की नाही? हा. विपरिणमते म्हणजे तरुण होतो. कोण? देह. देहाच्या ठिकाणी 6 विकार कसे आहेत ही गोष्ट सांगितलं जाऊ राहिली. अपक्षीयते, अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो, आहे की नाही? म्हणजे म्हातारा होतो. म्हातारा होणं म्हणजे काय? हळूहळू सारे इंद्रिय क्षीण होणे, कमजोरी येणे, केस ढवळे होणे, मरणाकडे जात राहणे, याला म्हणायचं काय? अपक्षय होणे. कळलं? आणि विनश्यती म्हणजे शेवटी मरतो. हे देहाचे 6 विकार जाणावे. कळले? चला 6 विकार देहाला आहे. देहाचा जन्म होतो, देह आहे असा व्यवहार देहाच्या ठिकाणी होतो, आहे की नाही? देवदत्त आहे, यज्ञदत्त आहे, देहाला घेऊनच व्यवहार होतो. देह वाढतो, विपरिणत होतो, अपक्षय आणि विनाश. पण आत्म्याला मात्र हे विकार नाही असं कुणी सांगितलंय? यास मुनींनी. ठीक आहे, चला पुढे. आता आणखीन दोहा दिलाय. ये षड विकार देहने कया, ये षडविकार देहने कया, पोते निर्विकार, गुरुवाक्ये विश्वास करी, गुरुवाक्ये विश्वास करी, अनुभव मन्माधार, अनुभव मन्माधार. ये षडविकार देहने कया, तू होते निर्विकार, गुरुवाक्ये विश्वास करी, अनुभव मन्माधार. ए षडविकार देहने कया. अन्वय सरळ आहे, अर्थ पहा. ए म्हणजे हे, मराठीमध्ये अर्थ हे. षडविकार म्हणजे 6 विकार. देहने, देहने शब्दाचा अर्थ आहे देहाचे. कह्या म्हणजे सांगितलेले आहेत. पुढे तू पोते, पोते शब्दाचा अर्थ आहे स्वतः, निर्विकार. तू मात्र स्वतः निर्विकार आहे. गुरुवाक्ये विश्वास करी, गुरुवाक्यावर विश्वास करून ठेवून. अनुभव मन्माधार, मन्मा म्हणजे मनामध्ये, धार म्हणजे धारण कर. मनामध्ये अनुभव धारण कर. काय अनुभव? की 6 विकार द्यायचे आहेत, 6 विकार माझे नाही, मी मात्र निर्विकार आहे असा अनुभव घे, धारण कर. असं त्याचं मराठीत लिहा. हे षडविकार देहाचे आहे, हे षडविकार देहाचे आहे. पहिली ओळ. तू, दुसरी ओळ आता. तू स्वतः निर्विकार होय, तू स्वतः निर्विकार होय. तिसरी ओळ. गुरुवाक्यावर विश्वास ठेवून, गुरुवाक्यावर विश्वास ठेवून. अनुभव मनात धर, अनुभव मनात धर. झालं? झालं ना? हे 6 विकार देहाचे आहेत, तू मात्र स्वतः निर्विकार आहे. हे गुरु सांगतायत तुला, तर गुरुवाक्यावर विश्वास ठेव आणि मनात तसा अनुभव धारण कर. चला पुढे टीका. हे वर सांगितलेले जन्मादी 6 विकार स्थूल देहास होतात, पण तू स्थूल देह नाहीस. स्थूल देह म्हणजे दिसणारा हा 3.5 हाताचा देह, त्याच्या ठिकाणी 6 विकार आहे, तुझे नाही. तू तर स्वतः निर्विकार म्हणजे विकार रहित आत्मा आहे. बरोबर? देह विकारी आहे, या 6 विकाराने युक्त आहे, त्याला विकारी म्हणतात. जो विकाराने युक्त असतो त्याला विकारी म्हणायचं. देह विकारी आहे म्हणून आत्मा विकारी होऊ शकत नाही. कळलं की नाही? आत्मा विकारी आहे का अविकारी आहे? अविकारी आहे म्हणून आत्मा विकारी होऊ शकत नाही. पुढे जसे
मातीपासून घट झाला म्हणून त्या घटात जे आकाश असते, उदाहरण देऊन सांगतात की ज्याप्रमाणे मातीपासून घट झाला आहे, पण घट झाला निर्माण, पण त्या घटामध्ये आलेलं जे आकाश त्याला घटाकाश असं म्हणतात. आता घट उत्पन्न झाला तर घटाकाश उत्पन्न झालं. घटाकाश उत्पन्न होतच नाही, घट उत्पन्न झाला आहे. घट आकाश पहिलंच आहे, बरोबर. हां, घट उत्पन्न होतो, घटाच्या ठिकाणी सर्व विकार आहेत. याचा अर्थ घटामध्ये आलेल्या आकाशामध्ये विकार आहेत का? कोणताही विकार नाही. तसं देहाच्या ठिकाणी विकार आहे, पण देहामध्ये असलेला जो चैतन्य रूप आत्मा त्याच्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा विकार नाही. पंक्ती पहा. देह विकारी आहे म्हणून आत्मा विकारी होऊ शकत नाही. जसे मातीपासून घट झाला म्हणून त्या घटात जे आकाश, आकाश म्हणजे पोकळी असते, तेही नवे झाले असे काही म्हणता यावयाचे नाही. ते तर पहिलंच आहे. कोण? आकाश. फक्त एक त्याला नाव आलं, घट ही उपाधी लागल्यामुळे त्याला नाव आलं फक्त काय? घटाकाश. पुढे रांध्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. उत्पन्न झाला घट रांध्यात. रांध्यात म्हणजे साच्यात. रांधा म्हणजे काय? साचा. ठीक आहे की नाही? किंवा ते आपण चाकावर घट तयार करतात, किंवा साचे पण असतात. समजा तांब्या वगैरे बनवण्याचे भांड्यावर काय असतात? त्याच्यामध्ये साचे असतात. चला, तर रांध्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. झाला म्हणजे घटाची काय झाली? ही उत्पत्ती. जायते, पहिला विकार. तर घटाच्या ठिकाणी 6 विकार कसे आहेत ही गोष्ट सांगतायत आता. नाही कुठं सांगितलेलं नाहीये. घटाच्या ठिकाणी 6 विकार. एखाद्याला विचारलं चांगलं तर सांगता पण येणार नाही. 6 विकार असतात भावपदार्थाच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणी कसे काय आहे सांगा बरं. नाही सांगता येत बऱ्याच लोकांना, नाही सांगता येणार. इथं सांगितलंय बघा. रांध्यात, रांध्यात म्हणजे साच्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात, बरोबर. नीट ठोकून लांब रुंद झाला म्हणजे तो वाढला असे म्हणतात. एक नाही, घट समजा तयार केला त्या चाकावर किंवा साच्यामध्ये, मग तिथून काढला, थोडा बाजूला ठेवतात, त्याला थोडा तास 2 तास सुकू देतात, आणि तेवढं झाला घट पूर्ण असं नाही. मग तो कुंभार पुन्हा त्या घटाला हातात घेतो, मधून हात टाकतो आणि बाहेरून थोपटणार. मग पाठीमागून त्याचं खाली बूड थोडंसं हे असतं मोकळं, मग त्याला पुन्हा चिखल लावायचा आणि ते जोडायचं. मग त्याला ठोकून लांबरुंद केला म्हणजे ही झाली त्याची वृद्धी, वाढ. कळलं की नाही? जन्म झाल्यानंतर आहे असा व्यवहार म्हणजे असती, आणि नंतर वृद्धी, ही त्याची वृद्धी झाली. कळलं? चला, नीट ठोकून लांबरून झाला म्हणजे तो वाढला असे म्हणतात, बरोबर. बरं, वृद्धीच्या नंतर काय? विपरिणाम. आता समजा घट झाला तयार, तसाच उपयोगात आणला जातो का? नाही. त्याला सुकू द्यायचं. पूर्ण सुकल्यानंतर मग त्याला आव्यात घालायचं, भाजायचं त्याला. ठीक. पुढे पहा. भाजून पक्व झाला म्हणजे तो परिणत अवस्थेला आला असे म्हणतात, बरोबर. भाजून पक्व झाला. पक्व झाला म्हणजे आता उपयोग करण्याला योग्य झाला. पक्व झाला. पक्व झाल्याचा अर्थ काय होतो? उपयोग करण्याला योग्य झाला. आणि पक्व अवस्थेत नसेल तर तो उपयोग करण्यात योग्य ठरत नाही. नाही की नाही? कितीही पिकू घातले पिवळे होतच नाहीत, कारण पक्व अवस्थेत झालेलेच नव्हते. काय? कळलं की नाही? अपक्व अवस्थेत काढले, त्याचा अर्थ ते काय झाले? उपयोगात येण्याला योग्य राहिले नाही. असं घडतं की नाही? चला, बैल लवकर अवताल धरला वयात यायच्या अगोदर, तर मग नंतर पुढे चालतो का तो? नाही चालत. आहे की नाही? म्हणून म्हणतात ना मोठे माणसं, लहान पोराला लय कठीण काम सांगू नका, पोटात पीळ पडल. म्हणजे आताच त्याला जर मोठं काम सांगितलं तर पुढे ते उपयोगात येणार नाही, मोडून जाईल इथंच. पक्व होऊ द्या बा त्याला, आज त्याचा अर्थ आहे. चला, भाजून पक्व झाला, आहे की नाही, म्हणजे तो परिणत अवस्थेला आला असे म्हणतात. मग आता ही कोणती अवस्था त्याची? परिणत अवस्था. 4 अवस्था झाल्या की नाही? उत्पन्न झाला म्हणजे जायते, झाल्यानंतर आहे असा व्यवहार व्हायला लागला, असती, ठोकून ठाकून वाढवला, वर्धते, आणि भाजून काढला, विपरिणाम होते. ठीक आहे. तो परिणत अवस्थेला आला असे म्हणतात. त्यानंतर त्यास भोक अथवा चीर पडली. आता कोणी विकायला आणला, विकत घेणाऱ्याने विकत घेतला, घरी वापरायला सुरुवात केला, 4-6 महिने वापरला, आहे की नाही, आणि लहान पोराने खेळता खेळता सहज त्याला असं हाणून पाहिलं तर त्याला पडलं छिद्र. कोणाला? घटाला. हां, किंवा धुता धुता पडला आणि त्याला चीर गेली. आता हा काय? त्याचा विनाश नाहीये, अपक्ष आहे. काय त्याचा? अपक्ष आहे. बघा ना,
त्यानंतर त्यास भोक अथवा चीर पडली म्हणजे तो वृद्ध झाला असे म्हणतात. वृद्ध होणं म्हणजेच काय? अपक्ष. आणि फुटला एक दिवस असंच काहीतरी करता करता कसा तरी उपयोगात आणायचं काम चालू होतं, म्हातारा झाला तरी पण, आणि एक दिवस हातातून निसटला आणि फटकन फुटला. हा झाला त्याचा आता काय? विनाश. आणि फुटला म्हणजे तोच नाश पावला असे म्हणतात. पण म्हणजे आता सहाही विकार घटाच्या ठिकाणी आहेत की नाही? पण घटात जे आकाश असते त्याला केव्हाही यापैकी एकही विकार होत नाही. घटामध्ये असलेलं आकाश, घटाकाश, ते वाढतं का? विपरिणत होतं का? त्याचा झीज होते का? त्याचा नाश होतो का? काही नाही, एकही विकार नाही. कुठं? घटाकाशाच्या ठिकाणी. कळलं? कारण काय की आकाश निरवय. आता आकाशाच्या ठिकाणी विकार का नाही? दृष्टांतामध्ये आहे की नाही? तसं पाहिलं तर आकाशाच्या ठिकाणी सुद्धा विकार आहेच ब्रह्मदृष्टिकोनातून पाहिलं तर. पण इथं दृष्टांतापुरतं आपल्याला घ्यायचं तर घटात विकार आहे, आकाशात नाही. तर आकाशात का नाही? त्याचं कारण आकाश निरवयव म्हणजे अवयव रहित आहे. पुन्हा असंग आहे, त्याला कुणाचाही संग होत नाही. व निर्लेप आहे, त्याला लेपही लागत नाही. घट लाल असला म्हणजे आकाश लाल होतं, घट काळा असला तर आकाश काळं होतं त्यातलं. असं काही आहे का? काही लेप लागत नाही, निर्लेप आहे. आता पुढे घटाप्रमाणेच देह जन्मतो. जसे घटाच्या ठिकाणी 6 विकार आहे तसे देहाच्या ठिकाणी पण आहे. कसं सांगतायत? घटाप्रमाणेच देह जन्मतो, बरोबर? जन्मल्यानंतर असतो म्हणजे काय झाली? असती, सत्ता. नंतर वाढतो, वर्धते. नंतर तरुण होतो, ऐक नाही, विपरिणामते. नंतर वृद्ध होतो म्हणजे काय? अपक्षीयते. आणि शेवटी मरतो. कोण? देह. पण तू आत्मा या 6ही विकाराला वाचून, विकाराशिवाय म्हणजे निर्विकार. आत्मा कसा आहे? निर्विकार, विकार रहित, निरवयव, अवयव रहित आणि असंग आहेस. याच प्रकाराचे म्हणजे आत्मा जन्मादी षड्विकार रहित आहे असे निरूपण भगवद्गीतेतही 2ऱ्या अध्यायात केलेले आहे की नाही? आत्मा जन्मादी षड्भाव विकार रहित आहे. ही जी प्रक्रिया आत्तावर सांगितली अशाच रूपाचं वर्णन आत्म्याचं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि त्यातून हे सांगितलं की देह विकाराने युक्त आहे, आत्मा मात्र निर्विकार आहे. कोणतो श्लोक आहे? श्लोकाचं उच्चारण: न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा, पुढे पदच्छेद अभविता, वा न भूय, अजः नित्य शाश्वत अयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. काही लोक पदच्छेद इथं भूत्वा भविता असं म्हणतात, काही लोक भूत्वा अभविता. ठीक आहे, तिथं अभविता आपण घेऊन चालूया. तर अन्वय करूया. अयम कदाचित न जायते न वा म्रियते, न वा म्रियते. पुढे भूत्वा भूयः अभविता वा न. तीसरी ओळ अयम अजः नित्यः
शाश्वतः पुराणः. खालची ओळ. शरीरे हन्यमाने न हन्यते. ठीक आहे. अर्थ पहा. अयम शब्दाने काय घ्यायचं? अयम आत्मा. अयम शब्दाने काय घ्यायचं? आत्मा. काय जी? अयम कदाचित म्हणजे कधीही केव्हाही न जायते, त्याचा जन्म होत नाही. पुन्हा कदाचित कधीही न वाम्रियते, कधी त्याला मृत्यूही येत नाही. म्हणजे आत्म्याचा जन्मही नाही आणि आत्म्याचा मृत्यूही नाहीये. जर आत्म्याचा जन्म आणि मृत्यू मानलं तर अनेक दोष येतात. अकृताभ्यागम, कृतप्रणाश आदी आदी करके संसाराची संगती लागणार नाही. जर त्याचा जन्म मरण मानलं तर वेद निष्फळ ठरतील, बऱ्याच गोष्टी. चला, तर आत्म्याचा जन्मही होत नाही, मृत्यूही होत नाही. बर, पुढे काय मग? तर भूत्वा. भूत्वा म्हणजे त्याचा जन्म होऊन, आहे की नाही? भूत्वा भूय म्हणजे पुनः, अभविता वा न म्हणजे जन्म होऊन पुन्हा तो अभविता म्हणजे नष्ट होतो, असं आहे का? न, असंही नाहीये. म्हणजे जन्मही नाही, मृत्यूही नाही. मग कसा आहे तो? सांगतात अयम. अयम आत्मा अजः. अजय म्हणजे जन्मरहित, नित्य, त्रिकालाबाधित, कधी त्याचा कशाने बाध होत नाही, निवृत्ती नाश होत नाही. शाश्वत आहे. शाश्वत शब्दाने घ्यायचं निर्विकार. अक्षय, कधी क्षय न पावणारा, निर्विकार आहे. कोण? मी. पुन्हा पुराण. पुराण शब्दाचा अर्थ आहे पुराणा, प्राचीन, जुना, जुना असून नवा म्हणजे नित्य एकरूप. पुराण शब्दाचा अर्थ नित्य एकरूप आहे. बर, शरीरे हन्यमाने, कदाचित हे शरीर नष्ट झालं तरी देखील न हन्यते, तो मारला जात नाही. कोण? आत्मा. ठीक आहे. असं आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. अर्थ पहा. हा अपरोक्ष रूप आत्मा. अयम शब्दाचा प्रयोग केला ना, अयम शब्दाचा अर्थ होतो अपरोक्ष स्वरूप आहे आत्मा, म्हणजे सदा प्रत्यक्ष आहे, कधी तो अप्रत्यक्ष होतच नाही. कळलं की नाही? नित्य अपरोक्ष आहे. कोण? आत्मा. हा अपरोक्ष रूप म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप आत्मा कधी जन्मतही नाही, कधी मरणही पावत नाही व जन्मून पुन्हा अस्तित्व रूपाने असणाऱ्या दुसऱ्याही विकारास प्राप्त होत नाही. जन्मून पुन्हा आणखी मग अस्ति, वर्धते वगैरे अशा विकाराला प्राप्त होतो असंही नाही. जन्मून पुन्हा अस्तित्व रूपाने असणाऱ्या दुसऱ्याही विकारास प्राप्त होत नाही. मग तो कसा आहे? तो अज. अज म्हणजे अजन्मा आहे. तो नित्य आहे. नित्य म्हणजे काय? विपरिणाम रूप चौथ्या विकारा वाचून म्हणजे एकरूप आहे. त्याचा विपरिणाम होत नाही. चौथा विकार आहे की नाही? कोणता? विपरिणाम. त्याचा होत नाही. कुणाचा? आत्म्याचा. असं कधी होतं का? जास्त आंब्या जास्त खाल्ले म्हणजे छटाकभर वाढला. कोण? आत्मा. आणि एक दिवस भाकरी भेटल्या शिळ्या खायला, मग आत्मा कमी झाला पावशरभर. असं काही घडत नाही. हे कमी जास्त होईल शरीराचं, आत्म्याचं नाही आहे. कळलं? तो अज आहे. तो नित्य म्हणजे विपरिणाम रूप चौथ्या विकारा वाचून म्हणजे एकरूप आहे. आणि शाश्वत. शाश्वत म्हणजे काय आहे बरं? अपक्षय रूप पाचव्या विकारा वाचून म्हणजे सर्वदा किंवा अव्यय आहे. ठीक आहे. अपक्षय होत नाही त्याचा. पाचव्या विकारा वाचून आहे. पाचवा विकार त्याला होत नाही म्हणजे सर्वदा जसाच्या तसाच आहे. तात्पर्य अव्यय आहे. त्याचा व्यय होत नाही, खर्ची पडत नाही. तो पुराण आहे. पुराण म्हणजे वृद्धी लक्षण रूप तिसऱ्या विकारा वाचून म्हणजे अनादि सिद्ध. तिसरा विकार कोणता आहे? वृद्धी. वृद्धी होते का मग? कुणाची? आत्म्याची वृद्धी होत नाही. म्हणजे कुणाची वृद्धी होत नाही? माझी वृद्धी होत नाही. कोणाची होते? देहाची. देहाचा माझा काही संबंध नाही. वृद्धी लक्षण रूप तिसऱ्या विकारा वाचून म्हणजे अनादि सिद्ध आहे आत्मा. आणि शास्त्राधिकात शरीराचा नाश होऊ शकतो. शरीराचा नाश होऊ शकतो कशाने? काय? आणि शास्त्राधिकात, शास्त्र आहे ना, शास्त्राधिकात शरीराचा नाश होऊ शकतो पण आत्म्याचा होऊ शकत नाही. आहे की नाही? काय पाहिजे होते? शास्त्राधिकांनी ना, तर शस्त्राधिकांनी शरीराचा नाश होऊ शकतो पण आत्म्याचा होऊ शकत नाही असं पाहिजे. तर बा शिष्या, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून मग काय करतो? सद्गुरूच्या वचनावर काय ठेव? विश्वास ठेवून आपण स्वतः निर्विकार, विकार रहित, शुद्ध आत्मा हो असा अनुभव घेऊन
तो आपला मनात घेऊन तो आपल्या मनात दृढ करून ठेव. काय की मी निर्विकार आहे, विकाररहित आहे, अज आहे, अमर आहे असा निश्चय करून ठेव. पुढे एक वाक्य लिहा. तरच तुझे बंधन निवृत्त होतील. तरच तुझे बंधन निवृत्त होतील. ठीक आहे. श्री गुरु सांगतात शिष्याला, असा जर तू निश्चय करून ठेवला तरच तुझे बंधन निवृत्त होतील, म्हणजे बंधनातून तू मुक्त होशील आणि मोक्ष स्वरूपाला प्राप्त होशील. झालं. आतापर्यंत जे चिंतन झालं ते स्थूल देहाच्या बाबतीला, स्थूल देहाला घेऊन झालं. स्थूल देहाचं वर्णन झालं. इथून पुढे आता सूक्ष्म देहाचं वर्णन चालू होत आहे. ठीक आहे. त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.